भाई साहब, सुख म्हणजे नक्की काय असतं? लाका लाका लाका. हा 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 हा, मन भरलं. So alright people, technically this is second day and we are going again back to Nanded for आज दुसरे कामं. काल एक काम अर्धे कामं झाले, आज उरलेले पेंडिंग कामं. बट आज आपण ॲक्टिवावरती जातोय आणि एक जनावर कार्यकर्ता आपल्यासोबत आहे आज. एकंदरीत बघायला झालं तर नांदेडची पब्लिक सगळीच ओळखणार त्यांना, काय FZ किलर म्हणून. पावडे एक संकेतांना दासतवार. संकेतांना फर्स्ट टाइम तुम्ही आमच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये येत आहे. यस, अर्धापूरला पण, कारण की अर्धापूरला यायची इच्छा खूप होती पण निर्णय होते, वेळ भेटत नाही. आज वेळ भेटला पण काम खूप मोठं होतं. चर्चा होती चर्चा. इफ यू आर वॉचिंग, यस इट्स ओनली अबाउट यू चर्चा. चला तर आता पडू नका. एकच चर्चा आहे माझी. ठीक आहे, आपण रोडला निघू. ऊन बेकार आहे भाई इथे, बेकार. छान पॅक झालोय मी, ग्रेट. आता काही समजलं नाही. अँड दिस इज आपली द OG ॲक्टिवा. आता मजा येईल. दिमाग घरी दाखव नको. चप्पल नांदेड मध्ये भाऊ पब्लिकले मिस करायला बहुत. आम्ही दोघं आहे ना स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावले. हे हुशार आहे, मला गणिता म्हणजे पाडे येत नाहीत. मी कॉर्पोरेटला काम करतो फक्त. हा IT सेक्शन वाला माणूस आहे. हे AI वाले आहेत, ChatGPT वाले आहेत. मी याच्यात कसं आलो म्हणजे मला पूर्ण धोका दिला म्हणून मी इथं आलो स्पर्धा परीक्षेत. IAS बनणार आहे मी. दिल धोका. कॅमेरा फिरू. प्यार में धोखा जिसको मिला वो है हमारे संकेत भाई. यस, माझं खूप मोठं प्रेम होतं. मला 6 वर्षाचं प्रेम होतं मित्रांनो. पण काय ते ब्लॉग मध्ये टाकायचं. टाक रे भाई. कंटिन्यू. नो इमोशनल डॅमेज. 6 वर्षाचं प्रेम होतं. 6 मिनिटात होता गेम माझा. नाही टाइम लागायचा का? पर्सनल विषय चालू आहे, रिपोर्टिंग चालू आहे. 6 वर्षाचं प्रेम होतं माझं. तिच्या घरचे पण रेडी नव्हते. काय डिफरंट होती म्हणजे कसं आहे, प्रेमामध्ये कास्टमध्ये येते, जात. मी हिंदू आहे, ती नाही सांगत ती कोणत्या जातीची, पण जातमध्ये आली मित्रांनो. 6 वर्षाचं प्रेम आहे. बापाला सांगितलं, सगळ्याला सांगितलं. तू कशाला विवाह सोडायच्या मागे लागला? जात सांगून टाकली विश डायरेक्ट नाही बोलला. कॉन्ट्रोवर्सी होत नाही. कॉन्ट्रोवर्सी होत नाही. तुम्ही सांगा कधी टाका. बोला तुम्ही बोला. भारी दिसायला इथं काढतोस काय मग बिंदास. डिमांडला इथं छपरीपणा करायला दिसायला चप्पल घ्यायची होती. सरळ चालू आहे. रुकवत संकेतचं लग्न आहे ना आता. हे बघ, हे मामाला घे आणि आजोबाला घे. आजोबाला प्लेट लागते. प्लेट इथं बशी नाही ना भाऊ. नाही बशी तिकडे, आपण जाऊ दे. आपण स्टीलची प्लेट आहे. प्यार में जला आशिक. काय नाही, इकडे जाऊ. सध्या घे. माझं नाव गौरव धोबे देसाई आणि मला नुकतीच लागली. आम्ही दोघं आहे की पार्टी नाही काही चालू का होत नाही. आम्ही दोघं काय ना, आम्ही दोघं IAS बनणार. हे मी PSI आहे आणि IPS आहे. आणि कारण की मला पण धोका दिला, ह्याला पण धोका दिला. नाही त्यामुळेच मला काहीच केलंच नाही. ते कारण केलं 4 जणांना धोका दिला. मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जहाँ दर्द है वहाँ मर्द है, जहाँ दौलत है वहाँ औरत है. क्योंकि अरे माझी प्रॉपर्टी बाय. राईट पीपल, डीमार्ट मधली थोडीशी बकचोदी करून आम्ही निघालो आहे आता मरळक. कुठं? मरळक. हा, मरळकला नाही, मरळक. इट्स मरळक.
तर मरळकला निघालोय. देसाईची FZ आणि संकेत सरची FZ. एक FZ पुढे गेली आहे, एक FZ देसाईची आमच्याकडे टॉप मॉडेल. ते माझी बेस मॉडेल आहे मित्रांनो. हां, बेस मॉडेल देसाई चालवतो म्हणले. आता जरा आपण काय करूच, कॅमेरामॅन संकेत सरांना बनवत आणि आपण जरा कानं पिळूच देसाईंच्या FZची. लेट्स गो मॅन. नमस्कार मंडळी, कसे काय, बरं आहात आपण? बघा आपले गौरव भाऊ भेटले आपल्याला, आज पुण्याहून आले. ते एक आनंदाची बातमी म्हणजे त्यांना आता सध्या ते बेरोजगार नाही आहे. जी आम्ही कोकण कोस्टलची सिरीज केली होती, कोस्टल कोकणची, दो बेरोजगार लोंडे, एक अभी बाकी है, एक कोई गम नहीं, खुशी है. और ये हमारे संकेत भैया IT वाले हैदराबाद प्रयागराज वाले. आणि सध्या आम्ही चाललो आहे आमचे मित्र विनय पावडे यांच्या शेताकडे. तर मस्त लगे आपण व्ह्यू एन्जॉय करा आणि पहा. ऑन रूट मरळक आहे. सुंदर सनसेट होतोय. नारायणराव सूर्यास्ताकडे जात आहेत आणि खूप दिवसानंतर मित्र भेटले. फुल ऑन मस्ती चालू आहे फालतूची. मजा येते. संकेत भाऊ सध्या आपले पायलट आहेत. तिकडे समोर एक गाडी आहे, वायगोळे आणि पावडे. भारी, म्हणजे खूप दिवसानंतर असं एवढा फ्री फिरू शकतोय. मजे 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 मजे. हे ठिकाण आहे. या कुंडामध्ये खूप साऱ्या कासव आहेत सोडलेले आणि माशा पण आहेत. अशाच प्रकारे इथे या कुंडामध्ये पाणी भरलं जातं आणि पावसाचं पण पाणी मिक्स होतं अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये हजारोच्या संख्येने कासव आहेत. कासव मोठे छोटे मासे आणि सर्व काही. तो तिथे दिसतोय. लेट मी झूम आणि हा मंदिर खूपच छान आहे. याच्यामध्ये म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे आणि सगळीकडे छान अशी कलाकृती केलेली आहे. मित्रांनो, तुमचा भरपूर इतिहास दिसतो इथलचा. संकेत माझा खूप इतिहास आहे, कारण की मी ना गेल्या 2-3 वर्षापासून कंटिन्यू इथे येणं जाणं असतं माझं. आणि मध्ये अशात तर खूप होतं आणि मध्ये असं बंद झालं. आता सध्या तर पूर्णपणे बंद झालं, कारण की माझ्या थोडं पर्सनल प्रॉब्लेममुळे मी हैदराबादला शिफ्ट झालो. हा असा काही प्रश्न नाही, हा माझा पर्सनल विषय आहे, पण मी कॅमेऱ्यापुढे सांगणार नाही आहे. फक्त एवढंच आहे की इथं माझ्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत की मी कॅमेऱ्यापुढे सांगू शकत नाही. एक राजा होता, त्याचा प्रधान होता. त्यानं काय केलं, हेमाद्री नावाची हे केलं, संरक्षण केलं वाटतं आहे ना. ते काय माहिती तुम्ही सांगा. नाही ते बरोबर आहे. एक राजा होता, त्याचा प्रधान हेमाद्री नावाचा प्रधान होता. त्यानं काय केलं, असे जास्तीत जास्त मंदिरांचं संगोपन केलं, म्हणून त्या मंदिरांना हेमाडपंथी हे नाव पडण्यात आलेलं आहे. भाऊ, तू MPSCचा अभ्यास सुरू करून लय भारी काम केलास. इट्स ऑल अबाउट जनरल नॉलेज ब्रो. आता मग राईड त्या होत राहणार. नाही टाइम आहे त्याला. आता सध्या नाही. चढ वाजवल. बरोबर आहे संकेत. ऑलवेज से यस टू राईड. Yes, I am saying always yes to ride, but not now. मेकअप त्यानं घेऊन द्यायचा ना भाऊ. I have busy schedule right now. हे यांचं गाव मला माहित नाही. आणि तुम्ही कुठले? आम्ही काय म्हणतो तर त्या गावाला आम्ही भाटेगाव. भाटेगाव. माणसं मारतील भाऊ.
गावाचं नाव आठवलं म्हणतील 15 दिवस झालं 4 दिवस झालं नांदेडला आलं नाहीस गावाचं नाव विसरलास म्हणून. का विसरणार नाही, कारण की नांदेडमध्ये भाग्यनगर आणि कंबाईनचा अभ्यास हे शक्य असतो. नाही पण आमचं ट्युशन नवीन मंडळामध्ये, आमची रूम नवीन मंडळामध्ये, आमची मेस नवीन Yes, मंडळामध्ये yes. फायदा होतो. कंबाईनच्या दृष्टिकोनातून एक फायदा होतो. जेवढ्या काही सरकारच्या स्कीम आहे जे आपल्याला माहित नाही ते स्वतःहून तिथं त्यांचं ते अनावरण सांगतात की आम्ही ही स्कीम या टायमाला लागू, मग आम्हाला त्या पेपरमध्ये त्याचा फायदा होतो की ही स्कीम कधी चालू झाली. मग याच्यासाठी एकनाथ शिंदेचं भाषण ऐकणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, एकनाथ शिंदेला वोट कसं काय त्या माहिती आहे का, लाडकी बहीण योजना ही सगळ्यात चांगली योजना आहे. काही कामाची योजना नाहीये, सरकारला भिकेल लावायची योजना आहे. गौऱ्या लई कामाची योजना आहे कारण आपली कोकण ट्रिप त्याच्यावरच झालेली आहे. कारण समजा मी गाडी घेतली FZ, जे पूर्ण पेट्रोलचा खर्च लाडकी बहिणी योजनेत झालेला आहे. त्यामुळे सांगतो लाडकी बहिणी योजना 1500 रुपये आता 2100 रुपये भेटणार आहे.